फक्त 10 मिनिटात टॅन पण रिमूव्ह होतो आणि स्किन पण फ्रेश होते. तर तुमची पण स्किन उन्हामुळे डल होत असेल, तर हा घरगुती उपाय नक्की ट्राय करून बघा. यासाठी फक्त 3-4 गोष्टी लागतात. मध, बेसन पीठ, थोडं दूध आणि हळद हे सगळं छान असं इव्हनली अप्लाय करून घ्यायचं आणि 10 मिनिटं ठेवायचं आणि त्यानंतर स्किन खूप ग्लो करते. तर म्हणजे नेहमीच टॅनिंग रिमूव्ह करण्यासाठी केमिकल प्रॉडक्ट्सच नाही लागत, तर घरगुती उपाय पण खूप महत्त्वाचे असतात. तर तुम्ही पण हा उपाय नक्की ट्राय करून बघा. सगळ्यात आधी ही रील सेव्ह करा. आता माझी स्किन खूप ग्लो पण करते आणि छान फ्रेश पण वाटतंय. म्हटलं चला आता थोडी कामं उरली ती पटापट आवरून घेऊया. तर मला आता आज विहासाठी बनवायची होती ड्रायफ्रूटची पावडर म्हणून मी सगळ्यात आधी मखाना, काजू, बदाम आणि पिस्ता हे छान असं सेपरेटली भाजून घेतले आणि ह्यावेळी मला ॲड करायचं होतं खारीक पावडर कारण त्याच्यामध्ये खूप जास्त आयर्न, कॅल्शियम असते. म्हणून मग लहान मुलांमध्ये एनर्जी पण खूप येते, हाडं पण मजबूत होतात, इम्युनिटी पण वाढते. म्हणून मग मी इकडे सकाळीच छान अशा खारीक वाळवून घेतल्या, त्यामधल्या सगळ्या बिया सेपरेट केल्या, त्याची पण पावडर बनवून घेतली. त्यामध्ये मी थोडी अशी वेलची घातली आणि दोघांची छान अशी पावडर बनवून घेतली. दोघं असं प्रिमिक्स मी छान मिक्स करून एका डब्यामध्ये भरून घेतलं. आणि ही पावडर जर लहान मुलांना दुधामध्ये मिक्स करून दिली ना, तर त्यांच्या वेट गेनमध्ये पण भरपूर फरक असा जाणवतो. तर तुम्ही पण लहान मुलं असतील घरात, तर ही पावडर नक्की ट्राय करून बघा. आता बऱ्याच वेळापासून मी किचनमध्ये उभी होती म्हणून भयंकर गरम होत होतं. त्यामुळे थंड असं वॉटरमेलन कट केलं आणि ते मी मस्त असं एन्जॉय केलं. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. काळजी घ्या.